कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जे बघताय ते सत्य आहे की 75 दिवसात आपण 48,000 स्कॉलरशिप मिळवू शकतो. आपल्याला त्यासाठी NMMS चा फॉर्म भरणे आहे आणि NMMS चा अभ्यास चालू करणे आहे. तर ही परीक्षा प्रत्येक जो गव्हर्नमेंट स्कूलचा विद्यार्थी आहे तो प्रत्येक विद्यार्थी देऊ शकतो, ज्यांचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे. ज्यांचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे ते भरू शकतात फॉर्म. आणि ही पेपर काय जास्त असे डिफिकल्टी लेवल पण खूप जास्त नसते, मेरिट पण एवढं हाय लागत नाही. तर तुम्ही त्या 48,000 स्कॉलरशिप मिळवू शकता. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल. आता त्या अभ्यासामध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपरचा अभ्यास करायचा आहे. तर पेपर 1 चे व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेतच. पेपर 2 चा हा 7वा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण सॅट मधील जे गणित आहे, गणितातला 7वा चॅप्टर म्हणजे चलन हा घेऊन येत आहोत. तर चला चालू करूया. तर बघा, पहिला प्रश्न. एक्स व वाय समचलनात आहेत. जेव्हा एक्स बरोबर 10, वाय बरोबर 6, तर एक्स बरोबर 5, तर वाय बरोबर किती? तर पहिली तर गोष्ट काय, आपल्याला समचलन आणि व्यस्तचलन म्हणजे काय हे पहिलं तर समजून घेणं महत्वाचं आहे. तर बघा, समचलन आणि व्यस्तचलन हे मी अजून एक व्हिडिओची लिंक देतो, त्यामध्ये पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. इथं मी थोडक्यात सांगतो. समचलन व्यस्तचलन, समजा मी एक गोष्ट वाढवली तर त्यासोबत दुसरी पण गोष्ट वाढते. एक गोष्ट वाढवली मी दुसरी पण गोष्ट वाढते. असं कोण काय असेल बघा, एक गोष्ट वाढवतोय आणि दुसरी गोष्ट वाढते, असं काय असू शकतं? तर बघा, आपण असं समजूया की मला 2 तास गाडी चालवायची. किती तास गाडी चालवायची? 2 तास. माझा 30चा स्पीड आहे. स्पीड कितीचा आहे माझा? 30चा. त्यावेळेस मी डिस्टन्स किती जाणार आहे? 60 किलोमीटर जाणार आहे. म्हणजे स्पीड वाढवला की डिस्टन्स वाढेल. समजा मी स्पीड 40चा केला तर डिस्टन्स किती होईल? 80 होईल. समजा मी स्पीड केला 50चा तर डिस्टन्स किती होईल? 100 किलोमीटर जाईल मी 50च्या स्पीडने. म्हणजे एक गोष्ट वाढवली की दुसरी गोष्ट काय होते? ऑटोमॅटिक वाढते. समजा मी बाजारात गेलोय आणि मला मला समजा पेढे घ्यायचेत. समजा मी अर्धा किलो घेतले, 500 ग्रॅम घेतले, तर मला 200 रुपये लागतील. 200 रुपये लागतील. समजा मी 1 किलो घेतली तर मला किती रुपये लागतील? 400 रुपये लागतील. म्हणजे एक गोष्ट वाढवली की काय होते? दुसरी गोष्ट वाढते. मग ह्याला म्हणतात समचलन. हे समचलन आपण कसं लिहितो? एक्स आणि वाय असं लिहितो आपण समचलन. ठीक आहे. आता समचलनामध्ये हा समचलनाचा आपण असा चार्ट बनवूया. आपण पेपरला पण असाच देतात म्हणून आपण पण असाच चार्ट बनवणार. आता बघा, समचलनाचं एक्झाम्पल आहे ते लिहून घेऊया. एक्स वाय समचलनात आहे. एक्स 10, वाय 6. एक्स किती आहे? 10. वाय किती आहे? 6. पुढे म्हणलंय एक्स 5 आहे. एक्स किती आहे? 5. तर वाय किती असेल? बघा, इथं ह्या एक्झाम्पल मध्ये काय असतं? समचलनामध्ये भागाकार समान असतो. काय समान असतो? भागाकार समान असतो. मग मला काढायचंय वाय, तर इथं मी y1 किंवा y2 लिहितो. मला y2 काढायचंय. कसं काढणार मी? 10/6 बरोबर 5/y2 असं लिहिणार मी समचलनामध्ये. समचलनामध्ये भागाकार समान असतो, हे लक्षात ठेवा. भागाकार समान. मग इथं होईल तिरकस गुणाकार 10 आणि y2 चा आणि 5 आणि 6 चा. तर बघा, 10y2 बरोबर 6×5 = 30. y2 बरोबर 30/10. किती किंमत आली? 3. उत्तर माझं किती आलं? 3. ऑप्शन 3. तर बघा, या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं? या एक्झाम्पल मध्ये आपण तिरकस गुणाकार केला. मग आता ही स्टेप आपण सोडू शकतो. कशी सोडू शकतो? बघा, लक्ष द्या. अजून कोणत्या पद्धतीने काढू शकतो? बघा, 10 आणि ह्याचा गुणाकार आणि 6 आणि 5 चा गुणाकार. तर 6×5 = 30. 10 ला कितीने गुणल्यावर 30 येईल? 3 ने.
तर तुम्ही असं पण काढू शकता तिथल्या तिथं की 10 आणि y2 चा गुणाकार आणि 6 आणि 5 चा गुणाकार कसा असणार आहे समान. 6 पंचे किती 30, मग 10 ने कितीला गुणल्यावर 30 येईल 3 ला. तर हा असतो समचलन. आता व्यस्त चलन, व्यस्त चलन मध्ये पण असंच लिहायचं, पण व्यस्त चलनामध्ये काय असतं x आणि y चा गुणाकार सारखा असतो. इथं काय असतो गुणाकार सारखा. म्हणजे इथं x y चाच गुणाकार करायचा. इथं ह्या पुढच्या किमती असतील x1 y1 x2 y2 x3 y3. तर इथं काय असणार x1 y1 बरोबर x2 y2 बरोबर x3 y3 असा आपण लिहू शकतोय आणि तो असतो व्यस्त चलन. आता व्यस्त चलन जर आपल्याला बघायचं तर आपण व्यस्त चलनाचं उदाहरण एखादं घेऊया. व्यस्त चलनाचं काय उदाहरण असेल की एक गोष्ट वाढवली आणि दुसरी गोष्ट काय होते कमी. समजा मी 100 फळे आणलेत, फ्रुट्स आणलेत आणि तिथं 10 मुलं आहेत. समजा मी फळ वाटणार आहे, तर पहिल्यांदा एक मुलगा एका मुलाला किती फळ मिळतील 10. एका मुलाला 10 फळं मिळत आहेत किंवा आपण असं म्हणू 10 मुलांना 100 फळं मिळत आहेत. मग मी मुलांची संख्या वाढवली, 20 मुलं झाली, 20 मुलं झाली. ठीक आहे. आता 20 मुलांना 100च फळ मिळणार आहे, पण प्रत्येकी इथं आपण म्हणू प्रत्येकी 10 मुलांना 10 फळं मिळत होती. आता 20 मुलं केली तर प्रत्येकी किती फळं मिळतील आता एका मुलाला 5. म्हणजे इथं मी एकाची एक गोष्ट वाढवली तर दुसरी गोष्ट काय होते कमी होते. एक गोष्ट वाढवतोय आपण आणि दुसरी गोष्ट होते कमी. त्याला म्हणायचं व्यस्त चलन. म्हणजे मला एका घराचं बांधकाम करायचंय, असं मला एक घर बांधायचंय, त्याचं बांधकाम करायचंय. समजा 10 कामगारांना 10 दिवस लागतात, तर 20 कामगारांना किती दिवस लागतील 5च दिवस लागतील. 20 कामगारांना 5 दिवस लागतील, कारण की कामगार वाढवले म्हणल्यावर कामाचा वेळ काय होणार कमी होणार. तर हे फक्त लक्षात ठेवा व्यस्त चलनात असतं. आता पुढे बघूया प्रश्न. आता इथं फक्त टेबल बनवायला शिका, तुम्हाला सगळे प्रश्न सुटतील. बघा इथं x आणि y. x y व्यस्त चलनात आहे. x 17 आहे, y आहे 8. x 34 आहे, तर y किती. तर इथं काय होईल 17चा आणि 8चा गुणाकार आणि 34 आणि y2 चा गुणाकार समान असेल. मग y2 काय असेल 17 गुणिले 8 भागिले 34. 17ची ही दुप्पट, 2ची ही चौपट. y2 किती आलं 4. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघा, इथं आपल्याला ओळखायचा आहे चलनाचा प्रकार आणि आपल्याला त्यावरून उत्तर काढायचे. तर बघा पहिल्यांदा पी क्यू आणि हे पण. मग समजा व्यस्त समचलनात असेल तर समचलनात काय असतं P1 Q1 बरोबर P2 Q2 असतं. आणि समजा हे काय झालं समचलन, हे समचलन झालं. आणि समजा व्यस्त चलन असेल तर P1 Q1 बरोबर P2 Q2. मग पहिलेच बघू आपण भागाकारामध्ये 5/7 बरोबर हे 5/7 भागाकारामध्ये आणि हे 10/14. बघा ह्याला 2 ने भाग जाईल, 2 ने भाग गेला तर हे 5/7. 5/7 बरोबर 5/7 आलं. म्हणजे हे कुठल्या चलनात आलंय समचलनात. हे एक्झाम्पल समचलनाचं आहे, आपल्याला कळालं. आता व्यस्त चलनाचं तुम्ही चेक करू शकता 5 आणि 7 चा गुणाकार आणि 10 आणि 14 चा गुणाकार समान येतो का. तर हा आला 35, हा आला 140. हे समान आहे का नाही, म्हणून हे व्यस्त चलनात नाही. मग हे समचलनात आहे. आता समचलनात आहे तर आपण काय करतोय तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकार कसा असतो समान असतो. ठीक आहे. मग बघूया 5 आणि a चा गुणाकार आणि 7 आणि 2.5 चा गुणाकार कसा असणार आहे समान. मग a ची किंमत किती येईल 5. तर ही काय झाली ही दुप्पट झाली. 7/2 उत्तर येईल. 7/2 म्हणजेच किती असतं 3.5. समचलन व 3.5 ऑप्शन 1. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4. सोबतच्या सारणीतील चलनाचा प्रकार ओळखा व त्यावरून x ची किंमत. बघा 8 आणि 5 चा गुणाकार 40 आणि 39 चा गुणाकार 40. म्हणजे हे कसं आलं व्यस्त चलन. हे काय आलं व्यस्त चलन.
मग 20चा कोणासोबत गुणाकार 40 येईल? 2 सोबत. मग व्यस्त चलन आणि 2 असं ते प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. व्यस्त चलनाचे उदाहरण. लोखंडाचे वजन व त्याचे आकारमान. आता वजन वाढलं की त्याचा आकारमान वाढेल, बरोबर आहे. वजन वाढलं, वजन समजा वाढवलं आपण, त्याचा आकारमान वाढेल, म्हणजे हे व्यस्त चलन नाही, समचलन आहे. वस्तूची संख्या व त्याची किंमत. वस्तूची संख्या वाढवली तर त्याची किंमत वाढेल. मजुरांची संख्या वाढवली तर कामाचे दिवस कमी लागतील. म्हणजे हे कसं झालं? हे झालं व्यस्त प्रमाणात, म्हणून याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 3. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. फळांची संख्या. आता आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. समजा आता फळांची संख्या आणि विद्यार्थ्यांची वाटप. आता फळांची संख्या वाढली तर वाटप काय होईल? विद्यार्थ्यांमध्ये कमी होईल. नाही, फळांची संख्या वाढली तर फळांची संख्या आणि विद्यार्थी संख्या यानुसार वाटप. समजा विद्यार्थी संख्या वाढली तर फळांचे वाटप काय होईल? कमी होईल. आणि विद्यार्थी संख्या कमी झाली तर फळांचे वाटप काय होईल? वाढेल. समजा मग अशी एक्झाम्पल दिल्यानुसार 100 फळे, 10 विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थ्याला 10 वाटप होईल. समजा विद्यार्थी संख्या 20 झाली तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटप किती होईल? 5. म्हणजे ह्याच्यात आपण काय म्हणू शकतो? हे व्यस्त चलन आहे. पहिलं कोणतं आहे? व्यस्त. आता वर्तुळाची त्रिज्या किती असते? r. वर्तुळाचा परिघ 2πr. मग समजा त्रिज्या वाढवली तर हे पण वाढेल, वर्तुळाचा परिघ वाढेल. वर्तुळाची त्रिज्या वाढवली, वर्तुळाचा परिघ वाढेल. म्हणजे हे कसं आहे? समचलन आहे. पुढे समान व्यासांच्या नळ्यांची संख्या. म्हणजे असा हौद आहे, तिथं एक नळ आहे, तर एका नळाला किती वेळ लागेल? समजा आपण पकडू 10 तास. एक नळ 10 तास. 2 नळांना किती वेळ लागेल? 5 तास लागतील. 5 तास लागतील, बरोबर आहे. म्हणजे नळांची संख्या वाढवली तर वेळ काय होतोय? कमी होतोय. म्हणजे हे कसं आहे? व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन. आणि वाहनाचा वेग वाढवला. समजा आपल्याला 100 किलोमीटर जायचंय, वाहनाचा वेग आहे 20, 5 तास लागतील. आपल्याला 100 किलोमीटर जायचंय, वाहनाचा वेग आहे 50, आपल्याला 2 तास लागतील. म्हणजे इथं वेग वाढवला की टाइम कसा झाला? कमी झाला. म्हणजे हे कसलं आहे? हे व्यस्त चलन आहे. म्हणजे ह्याच्यात वेगळा पर्याय कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. 7वा नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघा, 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. इथं आपण टेबल आपला XY. 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. 36 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? बरोबर. आता यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की कसलं चलन आहे? हे व्यस्त चलन आहे. का व्यस्त चलन आहे? समजा मजुरांची संख्या कमी केली तर कामाचे दिवस वाढणार आहे. कामाचे दिवस वाढणार आहे म्हणजे इथं ह्यांचा गुणाकार कसा असणार आहे? सारखा. y2 घेऊया आपण. म्हणजे 40 गुणिले 18 बरोबर 36 गुणिले y2. y2 ची किंमत किती येईल? भागिले 36. 18 दुने 36, 2 नी 40 ला भागलं, उत्तर आलं 20. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 9 बघा. इथं बघूया आपण. हा टेबल, ह्या टेबल मध्ये सुटतात सगळे x आणि y. 7 किलो शेंगदाण्यांची किंमत 735 आहे, तर 75 किलोची किंमत किती? आता मला सांगा, हे कसलं चलन दिसतंय तुम्हाला? समचलन आहे. समचलन आहे. का समचलन आहे? समजा शेंगदाणे 7 किलो घेतोय, 735, तर 75 किलोला पण जास्त पैसे लागतील. म्हणजे किलोग्रॅम वाढवलं तर किंमत वाढली. म्हणजे यामध्ये असा तिरकस गुणाकार समान असणार आहे. काय असणार आहे? यांचा तिरकस गुणाकार. 7 आणि y2 चा बरोबर 735 आणि 75 चा. करून घेऊया गुणाकार. 7 7 एके 7, 7 0 0, 7 5 35, 105 आणि 75 चा गुणाकार. बघा, 5 5 25, 5 एके 5, 7 5 35, 7 एके 7, 5 7 8 7,
7875 ऑप्शन 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे 9 नंबर. आता 9 नंबर मध्ये हे जे चिन्ह आहे हे असं जे चिन्ह देतो आपण एक्स एक्स आणि वाय, तर हे असतं समचलनाचं. हे कसं चिन्ह आहे? समचलनाचं. आणि हे जर चिन्ह असेल तर हे चिन्ह आहे व्यस्त चलनाचं. हे चिन्ह कशाचं? व्यस्त चलनाचं. मग हे कशाच चिन्ह आहे? समचलन. मग समचलन म्हणल्यावर बघा एक्स वाय, एक्स ची किंमत किती? 35. वाय ची किंमत किती? 175. वाय ची किंमत किती दिली? 55. एक्स ची किंमत काढायची. आता हे समचलनात आहे, तिरकस गुणाकार सारखा असतोय. बघा इथं काय येईल? x2 आणि 175चा गुणाकार बरोबर 35 आणि 55चा गुणाकार समान असेल. x2 ची किंमत किती येईल? 35 गुणिले 55 भागिले 175. किती भाग जाईल? 5 ने. 11 5 55, 5 5 त्रिक 15 उरले 2, 5 5 25. ठीक आहे. आता 35 ला 35 ने भाग जाईल, राहिलं किती? 11. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. एवढे हे प्रश्न कसे आहेत? सोपे आहेत. पुढे बघा प्रश्न क्रमांक 10. 10 प्रिंटरना छपाईचे काम करण्यास 9 दिवस लागतात, तर 15 प्रिंटरना तेच काम करण्यास किती दिवस लागतील? तर हे कसलं चलन आलं? हे आलं व्यस्त चलन. 10 प्रिंटरला 9 दिवस लागतात, तर 15ला त्याच्यापेक्षा कमी दिवस लागतील. 9 पेक्षा कमी दिवस लागतील, कारण की जास्त प्रिंटर आहेत कामाला. म्हणजे इथं गुणाकार कसा होणार? असा. मग बघा 10 आणि 9चा गुणाकार 90. मग 15 आणि कितीचा गुणाकार 90 असतो? 6चा. 15 सख्ख 90. ऑप्शन काय येईल? 3 येईल. प्रश्न क्रमांक 11 बघूया आपण. तिथं यम कसं दिलंय? यम यम आणि वर्गमुळात यन आहे. आणि हे कसलं चलन आहे? व्यस्त चलन आहे. व्यस्त चलन आहे. मग हे जर व्यस्त चलन आहे तर एम ची किंमत 12, तर एन ची किंमत काय? वर्गमुळात 16, कारण वर्गमुळ लागेल एनला. आता एम ची किंमत 6, तर इथं वर्गमुळात काय किंमत येईल? वर्गमूळ काढावं लागेल. वर्गमुळात y2 असं येईल. ठीक आहे. आता यांचा करावं लागेल तिरकस गुणाकार. y2 म्हणण्यापेक्षा आपण n2 म्हणू. मग इथं व्यस्त चलन आहे म्हणजे ह्यांचा गुणाकार आणि यांचा गुणाकार कसा असणार आहे? समान. मग 12 गुणिले वर्गमुळात 16 बरोबर 6 वर्गमुळात n. n2 म्हणा किंवा n म्हणा. बघा हे 6 इकडे येईल, 6 दुने 12. ठीक आहे. आता वर्गमुळाच्या बाहेर येईल, 16च्या वर्गमुळाच्या बाहेर किती आलं? 4. यांची किंमत वर्गमुळात यांची किंमत किती आली? 8. यांची किंमत किती आली? यांची किंमत आली 8चा वर्ग. 8चा वर्ग काय येईल? 64. 64 आलं ऑप्शन 1. असं आपलं उत्तर आलं. तर असं काढू शकलो असतो आपण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. किंवा तुम्ही डायरेक्ट जर केलं असतं 12 आणि 16चा गुणाकार आणि भागिले 6, तर उत्तर आलं नसतं, 16 32 आलं असतं. तिथं चुकले असते तुम्ही. त्याच्यामुळे ते वर्गमूळ महत्वाचं आहे. वर्गमुळाचं जे साईन दिले ना त्याच्यामुळे ते उत्तरात बदल होऊ शकतो. तुम्ही डायरेक्ट केलं तर तुमचं 32 येईल उत्तर. वर्गमूळ लावलं तर 64 येईल. वर्गमूळ आहे म्हणून उत्तर काय ते 64. पुढे बघूया. बघा एक्स व्यस्त चलनात वाय आहे. जेव्हा एक्स 72 वाय 8 आहे, एक्स 48 असताना वाय किती? तर ह्यांचा गुणाकार आणि एक्स आणि पुढच्या वायचा गुणाकार समान असतो. 72 गुणिले 8 बरोबर एक्स ची किंमत किती? 48 गुणिले वाय. तर वाय काढायचे 8 सक 48, 6 ह्याला भाग जाईल 12, 12 सक 72. उत्तर काय आलं?
12. पुढील प्रश्न बघूया. पाण्याचा हौद भरण्यासाठी पूर्णपणे भरण्यासाठी समान व्यासांच्या 3 नळांना 15 तास लागतात. कसं लिहायचं? एक्स वाय 3 नळांना 15 तास लागतात. तर 5 नळांना किती तास लागतील? तर लक्षात घ्या की इथं 3 नळांना 15 तास लागतात, 5 नळांना 15 तासापेक्षा कमी वेळ लागेल. म्हणजे नळांची संख्या वाढवली तर वेळ काय आला? कमी आला. म्हणजे हे कसल्या चलनात आहे? व्यस्त चलनात. म्हणजे ह्यांचा गुणाकार 5 आणि 3 चा गुणाकार 45. तर 5 आणि कितीचा गुणाकार 45 येईल? 9चा. म्हणजे ह्यांचा असा गुणाकार सारखा असतो. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया 14 नंबर. परत टेबल एक्स वाय. एका कारचा सरासरी वेग 65 किलोमीटर असताना 9 तास लागतात. जर तेच अंतर 13 तासात कापायचे असेल, 13 तासात कापायचे असेल, आता बघा स्पीड वाढवला वेळ कमी लागेल, स्पीड कमी केला, स्पीड काय केला? कमी केला, तर वेळ काय होईल? जास्त लागेल. म्हणजे हे कसल्या चलनात आहे? व्यस्त चलनात आहे. मग व्यस्त चलनात काय असतंय? असा गुणाकार सारखा, म्हणजे 65 आणि 9चा गुणाकार आणि एक्स आणि 13चा गुणाकार कसा असणार आहे? समान. तर एक्सची किंमत किती? 65 गुणिले 9 भागिले 13. 13 5 65, 9 5 45. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 15. बघा, जर 225 मजुरांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात, एक्स वाय 225 मजुरांना एक काम करण्यासाठी 18 दिवस लागतात, तर तेच काम 10 दिवसात पूर्ण करायचे तर किती? आता हे कसल्या चलनात आहे? व्यस्त चलनात आहे. कारण की जर आपण दिवस कमी केले तर मजुरांची संख्या काय लागेल? जास्त लागेल, पहिल्यापेक्षा जास्त लागेल. मग इथं काय होईल? असा गुणाकार सारखा होतो. 2x1 हे बघा 10. 5 ने भाग जाईल, 5 ने जर भाग दिला 5 20 5 5 25, 5 2 10, 2 9 18, 45 गुणिले 9 किती असतं? 405. 405 मजूर लागतील. ऑप्शन 4 येईल. ठीक आहे. आणि किती मजूर वाढवावं लागतील असा प्रश्न आला असता तर त्याचं उत्तर वेगळं असतं. बघा, तेलाचा डबा भरण्याच्या यंत्राद्वारे 102 तासात 300 डबे भरले जातात. एक्स वाय 102 तासात 300 डबे, तर 450 डबे. बघा इथं 102 म्हणण्यापेक्षा आपण 30 मिनिटं म्हणू. 30 मिनिटात 300 डबे, तर 450 डबे भरण्यासाठी किती वेळ लागेल? 45 मिनिटं. 30 मिनिटात 300 डबे, तर 45 मिनिटात 450 डबे लागतील. कारण की जर डब्यांची संख्या वाढवली तर वेळ पण कसा लागेल? जास्त लागेल. आता 45 मिनिटं. ऑप्शन 1 डायरेक्ट तोंडी आलं तर एवढं सोपं असतंय. आता घराला पूर्ण रंग देण्यासाठी रंगनाथला 15 दिवस लागतात, तर ते श्यामला त्याच घरास रंग देण्यासाठी 10 दिवस लागतात. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता यामध्ये आपल्याला थोडस बदल करावा लागेल. तर काय करावं लागेल? इथं रंगनाथ आणि इथं श्याम दोघ जण काम करणार आहेत. रंगनाथला 15 दिवस लागतात, श्यामला किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. आता आपण काढायचा 15 आणि 10चा लसावी. काय काढायचा? लसावी. 15 आणि 10चा लसावी किती आला? 30. म्हणजे रंगनाथ एका दिवशी, आपण असं समजू की घरात किती भिंती आहेत? घरात 30 भिंती आहेत असं समजू. घरात किती भिंती आहेत? 30. मग रंगनाथला 15 दिवस लागतात 30 भिंती रंगवण्यासाठी. म्हणजे एका दिवसात रंगनाथ 2 भिंती रंगवतो आणि श्याम एका दिवसात 3 भिंती रंगवतो. आणि ह्या काय आहेत? एकूण भिंती, एकूण काम. ठीक आहे. आता दोघं काम करायले, दोघं, रंगनाथ पण काम करतोय श्याम पण काम करतोय, तर 30 भिंतीत आणि दोघं, रंगनाथ 2 भिंती रंगवतोय आणि श्याम 3, म्हणजे दोघं एका दिवसात किती भिंती रंगवायले? 5. इथं काय येईल? 2 आणि 3 ची बेरीज.
2 आणि 3 ची बेरीज काय आली 5. मग 30 ला 5 ने भागलं, उत्तर काय आलं 6. ऑप्शन 1. पुढे बघा, ट्रकमध्ये ऊस भरण्यासाठी 8 मजुरांना 4,200 रुपये मजुरी द्यावी लागते. मजुरांची संख्या 13 झाल्यास एकूण मजुरी, आता मजुरी काय करावं लागेल, वाढवावं लागेल. बघा 8 मजुरांना 4,200 देतोय, तर 13 मजुरांना 4,200 पेक्षा जास्तच द्यावं लागतील. ठीक आहे. तर बघा 8 ला 4,200, तर 13 ला किती, यांचा तिरकस गुणाकार सारखा होईल, समचलनात आहे. समचलनात तिरकस गुणाकार सारखा असतो. 8 आणि वायचा गुणाकार 4,200 आणि 13चा गुणाकार. बघा 4 ने भाग जाईल, 4 दुने 8, इथे येईल 4 एके 4, 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0. तर 2 ने भाग जाईल, इथे येईल 75. मग 75 आणि 13चा गुणाकार, 3 पाची 65, 3 7 91, 91, 3 78, 3 7 91, 91 आणि 6 98. बघा काय चुकतंय आपलं, 8 ने ज्यावेळेस भाग दिला आपण, 4,200 गुणाकार 1300 होईल आणि 8चा गुणाकार वायशी होईल. ठीक आहे. भागाकारात चुकलंय का आपलं, बघा 4,200 1300 गुणाकार भागिले 8, 8 नेच भाग देऊ, 8 पंचे 40, 8 पंचे किती आलं 40, उरले किती 2, 8 दुने 16, उरले किती 4, 8 पंचे 40, 525 येईल. मग अशी चुकलं होतं आपलं, 525 गुणिले 13 येईल. बघा 3 पाची 65, 4 दुने 26, 26 आणि 6 32, 3 पाची 65, 65 आणि 3 68. ऑप्शन 4 येईल. ठीक आहे. तिथं मग असे आपले 1050 येत होता, आपण 150 लिहिलं, तिथं चूक झाली आपली. 1050 येत होतं, 1050 ला 2 ने भागल्यावर 525 येत होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, वसतिगृहामध्ये 24 विद्यार्थ्यांना 20 दिवस पुरेल इतका धान्य साठा आहे. विद्यार्थी संख्या 6 ने वाढल्यास तो धान्य साठा किती विद्यार्थ्यांना किती दिवस पुरेल. बघा एक्स आहे, वाय आहे, 24 विद्यार्थ्यांना 20 दिवस, 30 विद्यार्थ्यांना किती दिवस. आता विद्यार्थी संख्या वाढली तर धान्य साठा काय लगेच संपेल. मग ह्यांचा काय होईल, समचलन. समचलनात असा व्यस्त चलन येईल, सॉरी व्यस्त चलनात काय असतो, तर एक्स आणि वायचा गुणाकार सारखा असतो. शून्याला शून्य गेलं, 3 8 24, 8 2 16. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. जर P अधिक 5 आणि समचलनात Q अधिक 3 आहे, जेव्हा P 15, Q 7, P 19, तर Q किती. इथं बघूया आपण, इथं काय आहे, P अधिक 5 आणि Q अधिक 3. P ची किंमत किती येईल, 15 अधिक 5 20 येईल. त्या 15 मध्ये 5 मिसळावं लागेल, 20 येईल. Q मध्ये 3 मिसळावं लागेल, 10. हे कसं आहे, समचलनात. समचलनात भागाकार सारखा असते. आता 19, 19 मध्ये 5 मिसळा, 24, 24 ला काय येईल, 24 ला येईल 12. बघा ह्यांचा काय होईल, तिरकस गुणाकार, 24 गुणिले 10 भागिले 20, शून्याला शून्य गेलं, इथं आलं 12. म्हणजे y2 ची किंमत किती आली, 12. पण y2 म्हणजेच काय आहे, y2 म्हणजे Q अधिक 3 आहे. Q अधिक 3 ची किंमत आहे 12. Q ची किंमत किती येईल, 9 येईल. 12तनं 3 गेले 9. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 12 म्हणलं की लगेच पर्याय 4 सिलेक्ट कराल, तुमचं चुकेल, पण 12तून 3 वजा करावं लागेल आपल्याला. आता प्रत्येक पेटीत 36 पेरू ठेवले असता सर्व पेरू भरण्यासाठी 24 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 48 पेरू ठेवले तर अशा किती पेट्या लागतील.
निम्म्यास लागतील 36च्या. बघा कसं येईल, पेट्यांची संख्या वाढवली, पेट्यांची कॅपॅसिटी वाढवली, जास्त पेरू ठेवले तर पेट्या कशा लागतील, कमी लागतील. म्हणजे हे कसल्या चलनात आहे, व्यस्त चलनात आहे. मग व्यस्त चलनात आहे म्हणल्यावर तिथं काय येईल, 36 पेरू ठेवले असता 24 पेट्या, तर प्रत्येक पेरीत 48 ठेवले तर तिथं काय येईल, व्यस्त चलनात ह्यांचा गुणाकार कसा असतो, सारखा, भागिले 48. 24 दुने 48, 2 ने 36 ला भागलं, उत्तर आलं 18. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 22. ध्वनीची तरंग लांबी लॅम्बडा आणि वारंवारता एफ यामध्ये व्यस्त चलन आहे, तर काय लिहू शकतो, एल 1/f असं लिहू शकतो आपण. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढे बघूया आपण. वर्तुळाचे क्षेत्रफळ ए हे त्रिज्येच्या वर्गाच्या आर समचलनात असते. मग कसं असतं वर्तुळाचे क्षेत्रफळ, एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. मग हे जर पाय काढला आपण तर एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढे बघूया 24वा प्रश्न. y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते. y हे x च्या वर्गमूळाच्या, बघूया, x चे इथं काय घ्यायचं, वर्गमूळ, इथं y घ्यायचं. आता इथं x दिले 16, तर इथं वर्गमूळात 16 येईल आणि y किती येईल, 24. आता आपल्याला विचारलंय स्थिरांक. समचलन ज्यावेळेस असतं समचलन, त्यावेळेस स्थिरांक काय असतो, स्थिरांक असतो x/y समचलनात, आणि व्यस्त चलनात स्थिरांक काय असतो, x गुणिले y. आता हे समचलन आहे, इथं काय येईल, वर्गमूळात 16/24. 16 ला भाग गेला, किती आलं, 16चं वर्गमूळ निघालं, किती आलं, 4. 4/24, 4/24 म्हणजेच किती असतं, 1/6. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर मित्रांनो, आपण हे चलनाचे 24 प्रश्न येथे सोडवले आहेत आणि हा चलनाचा शेवटचा प्रश्न आहे. तर हे व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. NMMS परीक्षेत कसं पात्र होऊन जास्तीत जास्त स्कॉलरशिप मिळवता येईल याकडे लक्ष द्या. थोडेच दिवस राहिलेले आहेत, जास्तीत जास्त अभ्यास करा. आणि जर काही तुम्हाला यामध्ये बदल पाहिजे असतील किंवा आपली ऑनलाईन बॅच लावायची आहे, एखाद्या विद्यार्थ्याला NMMS ची ऑनलाईन बॅच लावायची आहे, तरीही तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपले स्कॉलरशिपची बॅच चालू आहेत, आपली इयत्ता 5वी 8वी स्कॉलरशिपची बॅच चालू आहे, 7वीची स्कॉलरशिपची बॅच चालू आहे, आपल्या NMMSच्या बॅच चालू आहेत आणि रेग्युलरच्या पण बॅच चालू आहेत. तर ह्या सर्व ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या बॅच चालू आहेत. युट्यूबला आपण फक्त स्कॉलरशिपचं आणि NMMSचं मटेरियल अवेलेबल करून देतोय, पण आपल्या बाकीच्या पण भरपूर बॅचेस चालू आहेत. जर तुमच्या इच्छा असतील, तुमचे मित्र मैत्रीण वेगवेगळ्या इयत्तेत असतील, तर तेही आपल्या बॅचला जॉईन होऊ शकतात. तर त्यासाठी हा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. ह्या नंबरवरती तुम्हाला जे प्रश्न आडलेत तेही तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, शेवटचा प्रश्न बघा. x हे व्यस्त चलनात आहे, व्यस्त चलनात आहे, x 40 आहे, त्यावेळेस y किती आहे, वर्गमुळात 16, x 10 आहे, तर y किती असेल. ठीक आहे, असं उत्तर काढावं लागेल आपल्याला. बघा, व्यस्त चलनात आहे त्याच्यामुळे काय होईल, असा गुणाकार सारखा होईल x आणि y चा. बघा, ह्या शून्याला हे शून्य जाईल, 4, आणि हे वर्गमुळात 4 आहे, ह्यांचा गुणाकार होईल वर्गमुळात y. 16 वर्गमुळात y, y ची किंमत किती आली, 16चा वर्ग, 256. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर हे अशा पद्धतीने चलन हा टॉपिक संपलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये नवीन टॉपिक सहित येऊ. तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून हे आपले व्हिडिओ बघत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.